आल्यानंतरच हे सगळे नेते एकत्र पुन्हा एकदा अमित शहा यांच्या निवासस्थानी जातील आणि तिथे ही बैठक होईल। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट दिल्लीमधून जोडले गेलेले आहेत। प्रदीप, राजकीय घडामोडींना दिल्लीतल्या वेग आलेला आहे। सुमित, अगदी बरोबर आहे। खरं तर काही वेळामध्ये राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये दाखल होत आहेत आणि बरोबर 9:30 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे ती पार पडते। मात्र राज्यातल्या विधानसभा विजयानंतर मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते पहिल्यांदा दिल्लीमध्ये येत आहेत। त्यामुळे अधिवेशनाच्या निमित्तानं शिंदे गटाचे सगळे खासदार जे आहेत ते दिल्लीमध्ये आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सगळे खासदार जे आहेत ते दिल्ली विमानतळावरती पोहोचलेले आहेत। नरेश मस्के असतील, त्याचबरोबर धैर्यशील माने, श्रीरंगाप्पा बारणे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह महत्त्वाचे नेते जे आहेत ते दिल्ली विमानतळावरती उपस्थित आहेत। आज खरं तर या सगळ्या खासदारांची एकनाथ शिंदेसोबत बैठक जी आहे ती पार पडणार होती। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उशिरा दिल्लीमध्ये पोहोचत आहेत। त्यामुळे थेट विमानतळावरतीच हे सगळे खासदार जे आहेत ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री थेट अमित शहांच्या घरी बैठकीसाठी जे आहे ते जाऊ शकतात। मात्र आज खरं तर राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं बैठक जी आहे ती मानली जाते, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावासंदर्भात आज तोडगा जो आहे तो अमित शहा यांच्या बैठकीमध्ये निघणार आहे। केंद्रीय नेतृत्वाकडून राज्यामध्ये खरं तर भाजपमधल्या कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री पदाची संधी मिळते पण महत्त्वाचं असणार आहे। दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेने आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे की केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्री पदासंदर्भात जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल। अजित पवारांनी आधीच भूमिका स्पष्ट केलेली आहे, ते म्हणजे भाजपचे सर्वाधिक आमदार जे आहे ते निवडून आलेले आहे, त्यामुळे त्याच्यावरती हक्क भाजपचा पाहायला मिळतोय। मात्र या संदर्भात आता केंद्रीय नेतृत्व काय तोडगा काढतंय पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी सगळे खासदार जे आहेत ते दिल्ली विमानतळावरती उपस्थित आहेत। आपण पाहतोय की माझ्या बाजूला हे आपल्याला प्रायव्हेट टर्मिनल 4 जे आहे ते पाहायला मिळतं। इथं अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते दिल्ली विमानतळावरती उतरतील आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा जो आहे तो थेट आपल्याला अमित शहा यांच्या घराकडे जाताना पाहायला मिळेल। आजच्या बैठकीमध्ये खरं तर कोणत्या महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होते पण महत्त्वाचं असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरल्यानंतर तीनही पक्षाला जी खाती मिळणार आहेत त्या खात्यासंदर्भात चर्चा होते का, किंवा काही मंत्रिपदं जे आहेत त्या दिल्लीच्या बैठकीमध्ये ठरवली जातात का, हे खरं तर पण महत्त्वाचं असणार आहे। आणि अगदी थोड्याच वेळात आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे